नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज सकाळी अगर तुम्हाला नाश्त्यामध्ये तेच तेच तेलकट नाश्ते खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला एकदम कमी तेलाचा रुचकर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो तुम्ही कधी नाही बनवलेला असणार ना खाल्ला असणार. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप तांदूळ घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तूर डाळ घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे मूग डाळ घालायची आहे. तर तुम्ही इथे उडदाची डाळ पण घालू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आणि यामधील सगळे पाणी काढून टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला परत या साहित्यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे आणि हे जे सगळे साहित्य आहेत ते आता आपल्याला 15-20 मिनिटांपर्यंत असेच भिजवून ठेवायचे आहेत. तर आता इथे 20 मिनिट झालेले आहेत आणि हे सगळे साहित्य आता व्यवस्थित भिजले आहेत. मग आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सगळे भिजवलेले साहित्य घालायचे आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर ही पेस्ट आपल्याला आता एका बाउलमध्ये घालायची आहे. आणि यामध्ये आपल्याला आता बाकीचे साहित्य घालायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता. तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली ढबू मिरची पण घालू शकता, नाहीतर उकडलेला बटाटा पण घालू शकता, या तुम्ही याच्यामध्ये मटार पण घालू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे. तर मी ते लाल मिरचीच्या पावडरचा वापर केलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची पण वापरू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे आहे. आणि मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी पातळ असे बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. मग हे बॅटर आपल्याला परत 10 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे 10 मिनिट झालेले आहे आणि हे बॅटर आता व्यवस्थित भिजले आहे. त्यानंतर आपल्याला फड बनवण्याचा तवा गॅसवर ठेवायचा आहे आणि यामध्ये चमच्याने तेल घालायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये चमच्याने हे बॅटर घालायचं आहे. तर मी या बॅटरचा वापर करून इथे फड बनवणार आहे. तर तुम्ही याचे थालीपीठ पण बनवू शकता, नाहीतर याचे तुम्ही भजी पण बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे जे फड आहेत ते एका बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत. मग त्यानंतर आपल्याला आता हे फड चमच्याने पलटवायचे आहेत आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हे झटपट बनवता येईल असे कमी तेलाचे फड बनवून नाश्त्यामध्ये गरमागरम हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकता. नाही तर तुम्ही यांना फक्त चहा या कॉफी बरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.